काय ग? मग अशी एवढी चिडली का होतीस? शिट्टी उडाली वाटतं तुझी. मग काय तर आज जिमवरून आली आली घरात पसारा होता आवरला, ह्याचे कपडे इकडे, मग ती पोरगी नुसती नाचते, मग तिला एंगेज केलं, सगळं आटपलं आणि मग आंघोळीला गेली बघते तर बाथरूममध्ये बाथरूम आणि संडास जरा खराब झाल्यासारखा वाटला. म्हणलं चल घासूनच घे. घासता घासता विचार आला की म्हटलं संडास सगळे यूज करतात, घासते मीच. बाथरूम सगळे यूज करतात, घासते मीच. त्याच्यानंतर मग विचार केला की काय चाललंय लाईफमध्ये. म्हटलं ह्याच्यासाठी राहायची बापसाने एवढे शिकवलेलं वगैरे वगैरे. लग्न झालं तेव्हा प्रांजली माझं सॅलरी जी होती ती ₹1,00,000 होती. आत्ता जर कंटिन्यू काम केलं असतं तर लाखाचे 3,00,000 तरी आले असते. तसेच आता करते काय मी? संडास घासते, बाथरूम घासते, कपडे भांडी जेवण कांदा कापा हेच चालू आहे. लिटरली मला हाच विचार पडलेला. सेम अगं, माझं पण अगं लग्नाच्या वेळी मला या लोकांनी सांगितलं, तुला हवं तर शिक, पुढे जॉब कर, पुढे जाण्यासाठी जे तुला हवं तर तू करू शकतेस म्हणून. हा का? मग मग काय? मग केलास का जॉब? हो केला ना. 2012ला एक, 2016ला एक. हे हसते, कोणता जॉब केला एवढा? अगं चालूच आहे, नवऱ्याने दिलेला जॉब आहे, कंटिन्यू चालू, बिन पगारी. 2 मुलं नाही झाली. जॉब आहे मानलं बाबा, 2 पोरं मग जाम वैताग येतो. काय करणार? पण हेच असतं काय ग बायकांचं आयुष्य. हा, मी पण बाथरूम मधून बाहेर आली, मावशीने म्हटलं मावशी असं असं. मावशी म्हटलं काय करायचं, बाप्या लोकांचं असंच असतं, बायकांचं जीवन हे असंच असतं. असतं का हो? काय